राऊत नेहमी म्हटलं जातं किंवा शिवसेना हा नेहमी प्रचार करते की विचारांचं सोनं लुटायला या. पण यंदाचा जो दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडतो आहे, चिखल आहे सर्वत्र शिवाजी पार्कमध्येही. शिंदे शिवसेनेचे नेते काही म्हणतायत की शिवाजी पार्कमध्ये चिखल आहे आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर चिखल फेकून चिखल फेकायला पाहिजे. त्यांना माहीत नसेल सांगतो, या हिंदू संस्कृतीमध्ये असे अनेक सण आहेत ज्याचा चिखलाशी संबंध आहे. शिमगा असेल किंवा अन्य काही असतील, विदर्भात काही असे सण आहेत. त्यांना हिंदू धर्म आणि संस्कृती माहितीच नाही, हे दुसरं आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून किंवा भाजपच्या हाती सत्ता मिळाल्यापासून त्याने एक नवीन परंपरा सुरू केली, ती म्हणजे गद्दारांचे मेळावे. आधी निष्ठावंतांचे मेळावे होते ते, पण भाजपच्या प्रेरणेनं, अमित शहांच्या प्रेरणेनं मुंबई महाराष्ट्रात गद्दारांचे मेळावे व्हायला लागले. आता गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल नाही फेकायचं तर काय करायचं? पारिजातकाची फुलं फेकायची का बकुळीची फुलं फेकायची? पार्कातला जो चिखल आहे शिवतीर्थावरचा, त्या चिखलात त्यांना लोळवावंच लागेल. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे असते तरी त्याने तेच केलं असतं. ज्याची त्याची जी लायकी असते त्यानुसार त्याच्यावरती त्या गोष्टींचा वर्षाव करायचा असतो. त्यानुसार आज गद्दारांवर जर चिखलफेक होणार असेल, जर कोणी करणार असेल तर त्या चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणाऱ्यांवर चिखलच फेकला पाहिजे आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांवर तर जास्त चिखल फेकला पाहिजे. हा राष्ट्रवादाचा प्रश्न आहे. हा प्रश्न जेव्हा राष्ट्रवाद, महाराष्ट्र धर्म, संस्कृती येते आणि त्याच्याशी बेईमानी करणाऱ्यांचा येतो, तेव्हा ज्याला जी भाषा समजेल त्या भाषेमध्ये उत्तर द्यावं, ही या महाराष्ट्राची परंपरा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.